बाकीच्यांनी लिंक देण्याचं लक्षात ठेवाल हा प्लीज. श्रेयाजी आणि सर. रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी, आपण ज्या वेळेस आयुष्य जगत असतो तेव्हा जगण्याच्या या प्रवासात कितीतरी छान सुंदर गोष्टी मनात घडत असतात. आपल्या सोबत आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येत असतात आणि या प्रसंगांवर जेव्हा आपल्या आयुष्याच्या अनुभवांची एक सुंदरशी तिरीप पडते तेव्हा निर्माण होतो एक छानसा कवडसा. आशा, प्रसन्नता अशा अनेक भावनांचं मिश्रण घेऊन ही सुंदरशी किरणं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य उजळून टाकणारा असा कवडसा आपल्याला लाभतो. असाच कवडसा नावाचा एक कविता संग्रह आपल्या सगळ्यांच्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. आपल्या समूहातील अत्यंत उत्साही, तडफदार अशा कवयित्री माननीय विशाखाजी राजे यांचा हा कविता संग्रह कवडसा. तर या कवडसा कविता संग्रहाच्या या प्रकाशन सोहळ्यात मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. खूप आनंदाची गोष्ट असते ही की ज्यावेळेस एखाद्या कवयित्रीच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, कारण तो केवळ एक सोहळा नसतो, तर ती असते एक स्वप्नपूर्ती. एका स्वप्नाची पूर्तता असाच काहीसा भाव आज विशाखाजींच्या तृप्त चेहऱ्यावर मला बघायला मिळतोय आणि हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणं आम्हालाही तितकंच आवडतंय. आज या व्यासपीठावर माझ्यासोबत इथे कोण कोण आहे बघूया. आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत माननीय वैष्णवीजी बोरगावकर, त्याचबरोबर साप्ताहिक जनमंगलच्या संघटक माननीय श्रेयाजी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दिशादर्शक माननीय श्री शिरीष सर. आपल्यासोबत आज एक विशेष पाहुणे इथे उपस्थित आहेत, ते म्हणजे माननीय सुनील भीष्म सर. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आजच्या उत्सव मूर्ती त्या म्हणजे माननीय विशाखाजी. तर आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत राहणारच आहोत. हा आपला आनंद वृद्धिंगत होत जाणार आहे. कार्यक्रम जसा जसा पुढे जाईल तसा तसा तुम्हाला यातनं खूप काही गवसत जाणार आहे, काही नवीन गोष्टी सापडत जाणार आहेत. विशाखाजी नेमक्या कशा आहेत हे पण आपल्या सगळ्यांसमोर उलगडल्या जाणार आहेच. पण तत्पूर्वी आता आमंत्रित करूया ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय शिरीष सरांना व्यासपीठावर आमंत्रित करते आहे. सर, सरांनी त्यांचं मनोगत आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती. या अतिशय आनंदाच्या अभिमानाच्या अशा या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मी सर्व रसिकांना विनम्र प्रणाम करतो. व्यासपीठावरचे आदरणीय बोरगावकर मॅडम, आदरणीय भीष्म सर, भैरवीजी, श्रेयाजी आणि या कार्यक्रमाच्या मानबिंदू विशाखाजी. मी आधी म्हणलं की खूप आनंदाचा क्षण आहे हा. हा अनेक अर्थाने आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपण परीक्षा देतो आणि त्या परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण झालो, चांगले मार्क्स मिळाले, डिस्टिंक्शन मिळाले, एखादा अवघड सामना असतो तो आपण जिंकला, आपल्यासोबत एखादे आणखी मोठे शक्तिशाली कुणी साहित्यिक बरोबर आले, तर या सगळ्याचा विशेष आनंद हा या परिवाराला होत असतो. म्हणजे बोरगावकर मॅडमना कोणी विचारलं की इतके तुम्ही 100-500 बंधू भगिनी एकत्र येतात आणि करता तरी काय, तर त्यांना
असे कार्यक्रम आणि असं विशाखाजींचं जसं यश आहे असं यश पाहायला दाखवायला मला आवडेल. आपण साहित्य निर्मिती करतो, पण त्याआधी उत्तम साहित्य वाचतो, त्यावर चर्चा करतो, काय चांगलं वाचलं ते एकमेकांना सांगतो आणि मग यातून एक एक असं संपन्न असं व्यक्तिमत्व आकाराला येतं. हे सगळं कुठेतरी असतं. विशाखा राजे हे देखील जनमंगल परिवाराचं एक गुणी नेतृत्व. सतत इतरांना, सोबत्यांना, मैत्रिणींना, बंधू भगिनींना मदत करणं हे त्यांचं एक आवडीचं. ते स्वतः त्या प्रोत्साहन देतात आणि एक बॅकबोन ज्याला आपण म्हणतो की सगळं ते सांभाळणारं कोणीतरी असतं, तसा तसा मोठा रोल त्या करतात. आणि आज त्यांचाच एक हा मौलिक काव्यसंग्रह जो कवडचा आहे तो घेऊन त्या आज आपल्या सर्वांच्या भेटीला आल्या. खर तर संगीत असेल, गायनादी एखादी कला असेल, कविता असेल, ही ईश्वराच्या विशेष मर्जीनं प्राप्त होत असते आणि मग आपण त्याला खत पाणी घालायला लागतं. भरपूर काही आपली स्वप्न असतात. मला हेही सांगायला आवडतं की आपल्या स्वप्नांना जाग करणं, आपल्या मनाचं वाचन करणं, आपल्या मनाला आरशात पाहणं आणि ते मन पाहत असताना ते मन उतरवायला शिकणं, साहित्य निर्मिती यापेक्षा वेगळी काय असते. कविता ही तशी कोणासाठीही वेगळी नाहीये. प्रत्येकाच्या मनात ती रुजलेली असते. खूप खणून मातीतून जसं सोनं काढावं तशी ही कविता. पण ती शोधणं हे काही सहज साध्य होत नाही. आपलं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. एखादी सुंदरशी सुखद झुळूक येऊन जाते आणि आपण कुठल्या तरी विचारामध्ये आहोत, त्रासलेले आहोत आणि त्यावेळेला नेमकं अशी झुळूक आपल्याला जाणवेल असं नाही. पण आपल्या मनात रुजणारी कविता ही प्रत्येकाला जाणवायला हवी आणि हे काम हा सगळा म्हणजे विशाखाजींचा हा सगळा परिवार हे काम करतो असं मला वाटतं. आणि काही रुसवा नाही, फुगवा नाही, एकमेकांना सपोर्ट करत भरपूर परिश्रम घेत हा परिवार अशा नेतृत्वामुळं मोठा होत चाललाय. मला असं म्हणायचं की तो जो स्वप्नांचा स्पर्श आहे, हा स्पर्श झाल्यानंतर ती कविता हृदयातून अलगदपणे जेव्हा बाहेर येते, त्या कवितेला शब्दबद्ध करण्याचे असंख्य प्रकार आहेत. आज नाही, आपण शेकडो वर्ष पाठीमागे गेला, अगदी शंकराचार्य त्याच्या आधी, तर आपल्याला जाणवतं की हे त्यांनी आज आपण म्हणजे एखादा जर मौलिक ग्रंथ जर आपण पाहिला तर त्यांचं ते स्वप्न आहे. ज्ञानेश्वरी लिहिली हे त्यांचं स्वप्न होतं की हा समाज कसा असावा आणि ते स्वप्न आज आपण वाचत असतो आणि ते प्रत्यक्षात उतरलं तर ते स्वप्नपूर्ती होणार असते. तसं या कविता या माणसाचं आयुष्य खूप सुंदर करतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही करण्यासारखे आहे. म्हणजे नृत्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, कोणत्याही म्हणजे अगदी रांगोळी काढणं सुद्धा या कला माणसाचं आयुष्य सुंदर करतात, संपन्न करतात आणि ती आपली ओळख आहे की हे आपल्याला याचा स्पर्श होतो आहे. मी सांगतो की एक उत्तम वाचक हा सुद्धा आपल्या आयुष्याचा आनंद भरपूर मस्त घेताना असं दिसतो. तर असं एखादं निमित्त शोधून जेव्हा केव्हा ती कविता जन्माला येते, ती शोधता शोधता खरं या कविता अशा गोळा केल्या जातात आणि मग फुलं वेचायची जी टोकरी आहे ना, त्या टोकरीमध्ये जशी फुलं अशी साठतात तशी असंख्य फुलं येतात आणि मग आपण जेव्हा आपल्या लाडक्या आवडत्या देवाला जेव्हा ते अर्पण करतो त्यावेळेला आपण त्यातलं निवडून फुल घेतो आणि ते अर्पण करतो. तसंच हा काव्यसंग्रह असतो. आणि मग पण हा जर काव्यसंग्रह नसेल किंवा कविता जर आयुष्यात नसेल तर त्या रुक्षतेची कल्पना बिलकुल मला करवत नाही. म्हणजे खूप मोठी विहीर आहे
पण चिरंजीव विहीर ती, पण पाण्याचा एक थेंबही नाहीये. त्या विहिरीची जशी अवस्था ना, तशी माणसाची अवस्था होते. आणि म्हणून ज्या लोकांना कविता अस्वस्थ करते, अतृप्त करते, चिंतनासाठी प्रवृत्त करते, एखाद्या घटनेनंतर, प्रसंगानंतर ज्यांच्या डोळ्यात पाणी येतं, अशा लोकांनी हे जग सुंदर केलंय. आणि म्हणून हे सगळे लेखक आणि कवी हे एखाद्या मंद स्मितासारखे, एखाद्या झुळकीसारखे, सागर किनाऱ्यावर सापडणाऱ्या सुंदर शिंपल्यासारखे, असे ते फुलांसारखे, असं आपलं अस्तित्व असं ते दाखवत जातात. हा काव्यसंग्रह मी वाचला. या कविता आहेत ना, या कविता किती जवळच्या असाव्यात, तर या काव्यसंग्रहावरून लक्षात येतं की लक्षात येतं वाचताना की त्या कविता अशा फेर धरलाय कवितांनी, आणि मध्ये विशाखाताई आहेत, आणि त्या आपला परिचय त्यांना करून देतात. आणि जोपर्यंत ही कविता लिहिली जाणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला या वेड्यातून बाहेर पडू देणार नाही, असं अल्लड, खेळकरपणानं, विश्वासानं, हट्टानं त्या त्यांना सुचत गेल्या, असं लक्षात येतं. आणि त्या खूप काही छान सांगतात की मी हे मांडू कसं, हे मनातलं जे आंदोलन आहे हे मी मांडू कसं. माझंच मन तुडवून चालताना मनाला खूप अनेक भूमिकेतून चालावं लागतं. आणि लक्षात येतं की या मनाला सुद्धा डागडुजीची आवश्यकता असते, रंगरंगोटीची आवश्यकता असते, त्याला खतपाणी घालण्याची आवश्यकता असते. आणि हे सगळं कविता करते, आणि त्याचा प्रत्यय या काव्यसंग्रहातून येतो. अनेक कवितांचे ऋतू येतात, आणि एकेका ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या कविता अशा सुचत जातात. हा जो कवळसा आहे ना, हा एक असा मनामधल्या अंधारामध्ये, हृदयामधल्या अंधारामध्ये एक छोटीशी ज्योत जागी व्हावी, आणि ते सगळं लख्ख दिसावं, आणि आपलंच हृदय आपल्याला वाचता यावं, इतक्या सुंदरतेनं, तन्मयतेनं या कविता लिहिल्यात. कविता म्हणजे काय हे ज्याला कळतं त्यांना या कविता आवडतील. आजकाल खूपदा आपण कृत्रिम कवितांचा पाठलाग करतो. म्हणजे एखाद्या रचनेमध्ये लिहित असताना मनात काही वेगळं आहे आणि उतरते वेगळं, हे लक्षात येतं. पण ती रचना ती श्रेष्ठच, त्याच्याविषयी मला काही म्हणायचं नाहीये. पण जशी आली ना, तशा त्या शब्दांनी ओंजळ भरली पाहिजे. त्या साध्या सुध्या कविता, त्याला लय येत जाते, त्या आपल्याशी रिलेट होत जातात, आपल्याच या कवितेत असं वाटायला लागतं. आणि तशा अर्थानं ही कविता आपल्याला शब्दांपलीकडे घेऊन जाते. गुंतलेल्या श्वासांची, घुटमळणाऱ्या दाटलेल्या डोळ्यांमधल्या आसवांची, आणि कोरड्या पापण्यांची सुद्धा ही कविता ओळख करून देते. मला असं वाटलं की ही कविता कित्येक जन्म लपून बसलेली आहे, आणि ती आज सगळी बंधनं तोडून जसा म्हणजे साक्षात्कार व्हावा, तशी ती आज कविता इतक्या वर्षानंतर समोर आली आहे. आणि या कवितेचं दर्शन हे जितक्या औत्सुक्याचं आपल्या रसिकांसाठी आहे, जसं आम्हा वाचकांसाठी आहे, तसं ते त्यांच्यासाठी सुद्धा त्याचं, या कवितांचं दर्शन, या संग्रहाचं दर्शन हे तितकंच अमूल्य आहे असं मला वाटतं. आणि या कविता म्हणजे आपल्याला कुठं कुठं घेऊन जातील सांगता येत नाही. आपण या कवितांच्या सोबत फक्त चालत राहायचंय. मग प्रभू रामचंद्रांच्या राज्यात आपण जातो, कधी कधी कृष्णरंगात रंगण्यासाठी जातो. आणि तशी ही कविता खूप साधी, सहज, कळायला खूप सोपी, क्लिष्ट कविता नाही. म्हणजे मी असं म्हणालो सुद्धा की अजून 100 वर्ष, 200 वर्ष ही कविता आउटडेटेड होणार नाही. पण इतकी साधी कविता, आपल्याला साध्या कविता खूप आवडतात, खूप साध्या कविता आवडतात. म्हणजे खूप कठीण कविता वाईट असतात असं नाही मला म्हणायचं, पण साध्या कविता
आपल्याला पटकन समजतात आणि त्या हृदयात जातात आपल्या. म्हणजे चंगोंच्या कविता बघा, पटकन समजतात आणि मग त्याच्यातून जो आशय आणि ते मॅजिक आहे. तर ते जेव्हा समजतं त्या कवितेतलं मॅजिक, त्यावेळेला ती कविता आनंद निर्माण करते. त्या एखाद्या समजलेल्या, भिनलेल्या, जाणवलेल्या कवितेतून आपण नाचायला लागतो. कधी कधी वाटतं की ही कविता इथं चिडली आहे बरं का थोडीशी. कधी कधी वाटतं ही चांदणं पांघरलेली कविता आहे. कधी कधी वाटतं ही कविता म्हणजेच हे नभमंडप. अक्षरशः कविता ही बऱ्याच नजरेतून बऱ्याच वेगळ्या वेगळ्या अर्थाने वाचता येते. मला समजलेला कवितेचा अर्थ हा बरोबर असेल असं नाही. तुम्हाला समजलेला कवितेचा अर्थ कदाचित आणखी बरोबर असेल, पण त्यामुळं मला समजलेली कविता माझ्यासाठी ही कमी दर्जाची होत नाही. म्हणजे मी वाचलेल्या ग्रेसच्या कवितांचा अर्थ मला जो लागला त्यानं मी समाधानी आहे. मग मी कधी वाचतो की या कवितेचा हा अर्थ आहे आणि मग मला असं वाटतं की या कवितेचा तो अर्थ आहे, पण मला लागलेला तर हा अर्थ आहे आणि मी या अर्थासोबत छान आहे. मला नाही अर्थ बदलून घ्यायचा. ग्रेस सरांच्या मनामध्ये कोणती त्यावेळी काय लिहिलं असेल त्यांना ठाऊक. कवितेचं हे वैशिष्ट्य असतं आणि कवितेसमोर कुठलाही कवी अहंकाराने लिहिणार नाही. तसं कविता पण कधी अहंकारी नसते. कुठलाही कवितेला कसलाही नाही, एकदम पवित्र स्पर्श असतो. आणि म्हणून लेखक आहे ना, हा जेव्हा लिहितो, कवी जेव्हा कविता लिहितो, त्यावेळेला तो तितका प्रामाणिकपणाने लिहितो आणि त्या क्षणा इतके प्रामाणिक आणखी त्याचं रूप त्याच्या आयुष्यात पुन्हा पाहायला मिळेल का, तर कठीणच असतं. अक्षरशः या म्हणजे हा काव्यसंग्रह वाचताना आनंद थेट आत्म्यापर्यंत जावा असं मला स्वतःला वाटतं. हातामध्ये असं मुठी भरभरून आपण गुलाल साठवून ठेवावा आणि ठराविक ठिकाण आल्यानंतर उधळावा, असाही कधी कधी वाटतं की आपण आता या क्षणी या कवितेवरती गुलाल उधळायला पाहिजे. आणि अनेक धारातून म्हणजे नभांगणाची एखादी विसरलेली लकेर किंवा आसवांची हाक, या दोन्ही मधला फरक म्हणजे कविता. आणि ही कविता जाणण्याचा प्रयत्न आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपला अहंकार आपण बाजूला ठेवावा, आपलं ज्ञान सगळं उतरवून ठेवावं, तर आपल्याला वाचता येतं की काय लिहिलंय ते. खूपदा मी एखाद्या विषयामधला तज्ञ आहे आणि मी जर एखादं पुस्तक वाचायला लागलो तर मग ते वाचण्याची माझी पद्धत वेगळी असते. मला जाणवत राहतं की नाही, हे काही योग्य लिहिलेलं नाही, ह्याच्यामध्ये हा दोष आहे, हे असं लिहिता आलं असतं. म्हणजे एखादा आपण नाटक पाहायला जातो, आपण नाटक आनंदाने पाहतो, आपल्याला काही कळत नाही. पण जर एखादा दिग्दर्शक आपल्या शेजारी बसला असेल की ज्यांनी पूर्वी कधीतरी नाटकं दिग्दर्शित केली आणि मग तो ते नाटक बघायला लागतो, त्यावेळेला त्याला सगळ्या चुका दिसायला लागतात. म्हणजे एखाद्या प्रूफ रिडरचं कसं होतं की त्यांना पटापट दोष दिसायला लागतात एखाद्या लेखांमधले. तर आपल्याला ही कविता जशी आहे, बहिणाबाई चौधरींसारखी, की जशी आहे ना तशी आपल्याला ती स्वीकारता आली पाहिजे. आणि साहित्य निर्मितीकडे पाहताना एखाद्या त्याच्या मधला तो आशय हा सरस्वतीचाच वरदहस्त आहे आणि त्यामुळे हे अलौकिक साहित्य निर्माण झालंय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो संग्रह आहे, हा आशीर्वादित असा संग्रह आहे. आणि आपल्याला यातल्या काही कविता आज ऐकायला मिळतील. याआधी आपण एखाद दुसरी कविता वाचली असेल, पण हा काव्यसंग्रह आहे, हा रसिकांशी, तुमच्या माझ्याशी बोलण्यासाठी आलाय. म्हणजे या हृदयीचं त्या हृदयी घातलं, ही साहित्याची वैशिष्ट्य असतात. तसं आपल्याला एकमेकांशी बोलता यायला पाहिजे. लेखक कवी आपल्या अक्षरातून बोलतात आणि म्हणून मला असं वाटतं की ही कविता हीच काय, आता विशाखाजींची आणखी काव्यसंग्रह येतील, कारण हे काम करणारे त्या एकट्या नाहीयेत, त्यांच्यासोबत आणखीन खूप काम करणारे लोक आहेत जे एकमेकांना प्रेरणा देतात. मला खूपदा वाटतं की जर आपण सगळे एकत्र आलो नसतो, भेटलो नसतो, तर कदाचित 2-4 पुस्तकं तुमची कमी झाली असती, ती लिहिली नसती.
100-200 पुस्तकं कमी वाचायची झाली असती, हे वाचलं का असं विचारणारं कोणी नसतं. किंवा एखाद्या एक छोटीशी नाजूक पानांची वेल जशी लागली जाते, जन्माला येते, तसं मला हा काव्यसंग्रह आहे असं वाटतं. आणि मला जाताना एवढंच सांगायचं की आपण सगळे मिळून हे जेव्हा करत असतो, हा जो काव्यसंग्रह आहे, हा वाचताना 100 गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत त्याच्याकडनं. अशा प्रत्येकातून आपण प्रत्येक साहित्यिकाकडून, आपल्या आलेल्या आजच्या मान्यवरांकडून आणि आपण रसिक वाचकांनी देखील या काव्यसंग्रहाला आशीर्वाद द्यावेत. आणि हा वेल हा आकाशापर्यंत जाण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी, सगळ्यांनी सोबत राहावं. मदत हा शब्द चुकला, सगळ्यांनी सोबत करावी. कदाचित यांच्या बरोबर चालायला सुद्धा भाग्य लागतं. या सगळ्या लेखकांच्या सोबत, या समूहासोबत चालायला तर आणखीच माझं मोठं भाग्य आहे. तर असं चालत असताना आपण सगळे अभिनिवेश, अहंकार सोडून आपण साहित्य प्रवास करूया आणि हे आपलं आयुष्य आणखी चांदण्यांनी उजळेल इतकं सुंदर करूया. मी विशाखाजींना अत्यंत नम्रपणानं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून लोकव्रत आणि जनमंगल परिवाराचा एक छोटासा घटक म्हणून मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी यापुढं मात्र की त्यांची ध्वज पताका ही आणखी रोज रोज उंच जाते आहे, याचा परिचय वाचकांना द्यावा. उद्या तुमचे सगळे रसिक वाचक फॅन मध्ये बदल होतो. म्हणजे अनेक जण सांगतात की ते माझे फॅन आहेत बरं का, पण हे यालाही भाग्य लागतं म्हणजे असं समजायला की हे आपले फॅन आहेत. पण होतात, निर्माण होतात, पण त्याला फॅन म्हणत नाहीत. मी स्वतः त्यांच्याकडे अगदी माझे गुरु आहेत अशा हे पाहतो. तर अशा सगळ्यांसोबत हा जो जनमंगलचा आणि लोकप्रचा प्रवास आहे असा निर्विघ्नपणानं पार पडावा. आणि विशाखाजींचं नेतृत्व आहेच या परिवाराला लाभलेलं आणि मार्गदर्शन पण आहे, सहाय्य. तर या पुढं आणखी मोठी प्रगती व्हावी एवढंच सांगतो आणि थांबतो. सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. ॲक्च्युली या कार्यक्रमात पुढे विशाखाजी बोलणार आहेतच, पण मला तुमचं बोलणं ऐकल्यानंतर वारंवार या गोष्टीची जाणीव होते की मार्गदर्शकांनी कसं असावं, तर त्याच्या अंगी किती रुजुता असावी किंवा किती नम्रपणा असावा. आपल्यापाशी असलेल्या सगळ्या गोष्टींचं श्रेय इतरांना देऊन टाकणं ही तसं म्हटलं तर सोपी गोष्ट नाहीच. पण हे तुम्हाला ऐकताना वारंवार आम्हाला जाणवत राहतं आणि त्यातनं आणखीन खूप छान पॉझिटिव्ह सकारात्मक अशा प्रेरणा मिळतात. त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून आभार. तुम्ही बोलताना आता म्हणालात, जसं शिरीष सर म्हणाले की विशाखाजींच्या कवितेचं वैशिष्ट्य हे आहे की ती साधी आहे आणि आपल्या समूहात बघताना किंवा आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्या लोकांकडे बघताना ही गोष्ट वारंवार जाणवते की साधी माणसं आपल्याला जास्त भावतात. साध्या लोकांशी आपली जास्त पटकन मैत्री होते. जी माणसं स्वभावाने थोडी कॉम्प्लिकेटेड असतात किंवा विचित्रपणे किंवा वेगळ्या पद्धतीने वागणारी असतात, मला वाटतं हीच गोष्ट कदाचित कवितेलाही लागू होते की ती जेवढी साधी सरळ सोपी असते तेवढी ती पटकन मनात जाऊन बसते, हृदयाला भिडते अशी असते. त्यामुळे निश्चितच विशाखाजी, जसं आता सरांनी पण म्हटलं आहे की तुमची कविता ही हा कवडसा सगळ्यांचं जे आयुष्य आहे ते अगदी चिरकालपर्यंत उजळून टाकू देत, या शुभेच्छेसह आपण पुढे जाऊया. या क्षणी मला तुमच्या कविता चाळताना जी एक कविता आवडली होती त्यातली छोट्या छोट्या दोन ओळी म्हणा, कडवी म्हणा, मी इथे ऐकवतेय. सोबती नावाची ही कविता आहे आणि ही कविता निवडण्यामागचं विशेष कारण हेही आहे की आपण साप्ताहिक जनमंगलचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे आणि जे आत्ता सरांच्या बोलण्यात नाही आलं ते हेच की लिहूया सोबतीनं. म्हणजे आपण
सोबत राहणं या गोष्टीकडे आपलं जास्ती लक्ष आहे, की कधीच कुठेच कोणाचा हात सुटू नये. प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला चालायचं आहे आणि तशीच ती वाटचाल सुरू ठेवायची आहे. तर या सोबती कवितेतनं विशाखाजी काय म्हणतायत? मन सांगतं मलाच, मन सांगतं मलाच, ऐक जराशी भावना. नको कोंडून ठेवूस, माझं थोडंसं ऐक ना. नाही लाभले तुझला, गुज सांगण्या कुणीही. घे ना हाताशी काव्याला, साथ देई लेखणीही. तर याच निश्चयासह विशाखाजी तुम्ही पुढे चालत राहा. असेच वारंवार उत्तरोत्तर सुंदर सुंदर कविता संग्रह होऊ देत आणि आपण सगळे असेच स्क्रीनवर येऊन छान कार्यक्रम करू देत. कधीतरी प्रत्यक्ष कार्यक्रमही करूच या. पण आत्ता मात्र मी आमंत्रित करते माननीय श्रेयाजींना. आज आपल्यासोबत आहेत माननीय श्री सुनील भीष्म सर. यांचा परिचय त्यांनी करून द्यावा अशी विनंती. धन्यवाद भैरवीजी. आपल्यासोबत आहेत आज सुनील यशवंतराव भीष्म सर, जे लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ इथे जवळपास त्यांनी 35 वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि मराठी, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा आवडता छंद म्हणजे विविध प्रकारचे पेन गोळा करणे. म्हणजे मी हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं ऐकलं, एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल हे. आणि अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. तर मी यानंतर भीष्म सरांना विनंती करते, कृपया त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. भीष्म सर, आपण आमंत्रित आहात. आपला माईक आपण आधी अनम्यूट करावा. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. आवाज येतोय? होय होय, बोला बोला. मी सुनील यशवंतराव भीष्म, स्थानिक यवतमाळ या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज माझी मावस बहीण सौ विशाखा विजयराव राजे हिच्या कवडसा या कविता संग्रहाचं प्रकाशन आभासी पद्धतीने होत आहे आणि त्या आभासी पद्धतीमध्ये होणाऱ्या प्रकाशनामध्ये आपण मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. सौ विशाखा विजयराव राजे उपाख्य सोनल विजयराव देशपांडे. सोनल विजयराव देशपांडे आणि विशाखा विजयराव राजे हा जो तिचा प्रवास आहे, या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. या प्रवासामध्ये तिने काय काय उपभोगलं हे मी पाहिलेलं आहे. एवढीशी लहानशी असणारी आमची सोनी आज साहित्य क्षेत्रामध्ये भरारी घेते आहे, हे ऐकून पाहून खरोखर मनाला आनंद झालाय. तिचा या कवडस्या कविता संग्रहाबद्दल जर बोलायचं झालं तर अत्यंत सुंदर असा कविता संग्रह आहे. आता शिरीष दादांनी आपल्याला त्या कविता संग्रहाबद्दल सांगितलेलं आहे. आता सोनीच्या अंगी हे गुण आले कसे, म्हणजे विशाखाच्या अंगी? याचं एक महत्वाचं कारण आहे. माझी आजी मातामही, आईची आई, सोनीच्या आईची आई कैलासवासी सरस्वतीबाई जलतारे, राहणार अकोट, अल्पशिक्षित होती परंतु सुंदर काव्य रचना करायची. पाळणे काय, मुलांचे डोहाळ जेवण काय, सुनांचे डोहाळ जेवण काय, मुलांचे पाळणे काय, अत्यंत सुंदर असं काव्य आमच्या मोठ्याईने रचलेलं आहे. तिचेच गुण तिसऱ्या पिढीमध्ये म्हणजे आमच्या विशाखामध्ये आलेले आहेत, हे निश्चित गौरवानं मला म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे आमच्या मामी सौ कैलासवासी सौ सुहासिनी देशपांडे, सुहासिनी जलतारे, ह्या सुद्धा उत्कृष्ट कवयित्री होत्या. उत्कृष्ट सामाजिक लेखन करायच्या. विद्यार्थ्यांना, लहान मुलांना बालसंस्कार करण्याचं काम आमच्या मामींनी केलं. हा सगळा वारसा आमच्या विशाखाच्या जवळ आला आणि तिला संसारातून वेळ मिळाल्यानंतर तिने या सगळ्यांचा उपयोग करून सुंदरसं असं काव्य रचना निर्माण केली. त्याचं नाव आहे कवडसा. या कवडसामध्ये एकूण 80 कविता आहेत. त्या 80 कवितांपैकी मी 5-7 कविता निवडल्या आहेत. त्यामध्ये मला आवडणारी बापाची माया, त्यानंतर माहेर, सैनिका तुझी व्यथा, पाठवणी, मन, शिवराय आणि माझी आई. आता या 5ही कवितामधून मनुष्याचं जे राष्ट्राप्रती ऋण असतं, समाजाप्रती जे ऋण आहे, ते ऋण कसं तिने काव्य रूपाने फेडलं याचं थोडक्यात मी वर्णन करतोय. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि सगळ्यात शेवटी राष्ट्रदेवो भव. बापाची, पितृदेवो भव, बापाची माया.
बापावर तिने काव्य केलं फार छान. मातृदेवो भव, माझी आई. आचार्य देव भव, शिवराय. शिवराय तुम्ही म्हणाल की सर तुम्ही कशी काय निवडली? शिवराय या कवितेमध्ये जिजाबाईंनी जे शिवरायावर केलेले संस्कार त्याच्यामध्ये तिने नमूद केलेले आहेत. त्यानुसार त्यामुळे मी शिवराय हे आचार्य देव, राष्ट्रदेव भव यासाठी सैनिका तुझी व्यथा, म्हणजे तिने चारही सामाजिक ऋण कवितेच्या माध्यमातून फेडण्याचा जो तिने प्रयत्न केला त्याबद्दल मी तिचे खरोखर कौतुक करतो. आणि शिक्षक असल्यामुळे कौतुक करणं हे मला अत्यंत आवडते. आमची सोनी हिच्या या प्रवासामध्ये आमचे रावसाहेब, सोनीचे मिस्टर यजमान श्री विजयराव राजे यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांनी दिलेली साथ, त्या साथीमुळेच ती आज तिच्या जवळ असणाऱ्या साहित्याचा संपूर्ण तिने वापर करून अत्यंत सुंदरसा असा हा कवडसा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. आता शेवटी जाता जाता मी एकच म्हणेल की या यशस्वी, प्रतिभा संपन्न, हळव्या मनाची, कोमल अंतःकरणाची आमची सोनी उपाख्य सौ विजया राजे हिच्या प्रवासामध्ये मुलाची साथ देणारे तिचे यजमान विजयराव राजे आणि त्यांच्या परिवारातली समस्त मंडळी या लोकांना विसरून चालणार नाही. माझ्या वडिलांनी एक वाक्य मला सांगितलं होतं, ते मी या ठिकाणी उद्धृत करतो. देवाने प्रत्येकाला वेळ, आयुष्य व बुद्धी हे भांडवल दिलेलं आहे. त्याचा आयुष्यात योग्य उपयोग केल्यास कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आता तुम्ही म्हणाल की हे वाक्य तुम्ही का या ठिकाणी उद्गारलं? ईश्वराने आपल्याला वेळ, आयुष्य आणि बुद्धी या तिन्ही गोष्टींचा आमच्या सोनीने, आमच्या विशाखाने छान वापर केला. तिला वेळ होता, वेळ कसा घालवायचा. उच्च शिक्षित असणारी आमची विशाखा, तिने याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये काहीतरी करावं म्हणून तिने तिचा वेळ त्याच्यात घातला. बुद्धी आहेच म्हणूनच ती काव्यसंग्रह करू शकली. आणि तिचं आयुष्य पुढे अत्यंत निरामय पद्धतीने पुढे जाईल असं मला वाटतं. आणि शेवटी जाता जाता मला इंग्रजी साहित्यिक रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या कवितेच्या 4 ओळी आठवतात. त्या ओळी म्हणून मी या ठिकाणी थांबतो. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू गो, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आपणा सर्वांना ही कविता, या स्नोवी उडी इव्हिनिंग कवितेमधल्या शेवटच्या 4 ओळी आवडतात, परंतु याचं मराठी भाषांतर माझ्याजवळ आहे. मराठी भाषांतर जर तुम्ही ऐकाल तर तुम्हाला वाटेल की वाह सर, काय छान दिलं हो तुम्ही. ते मराठी भाषांतर असं आहे. घनवन राजी घनतिमिरांकित सुंदर नटली चोहीकडे, वचनपूर्तीला बद्ध असे हे ध्येयपंथी पाऊल पुढे, लक्ष योजने दूर जायचे विस्मृती त्याची मुळी न पडे, चिरनिद्रेला जाण्यापूर्वी मला जायचे दूर पुढे, चिरनिद्रेला जाण्यापूर्वी मला जायचे दूर पुढे. माझ्या शाळेतले मुख्याध्यापक श्री देशपांडे सर, 1978 साली, मी 1979 साली मॅट्रिक झालो. माझे वडील शिक्षक होते. ते आमच्या घरी आले आणि माझ्या संदेशवहीमध्येही त्यांनी कविता लिहून दिली. आज मी 35 वर्षाचा शैक्षणिक प्रवास करतो आहे. प्रत्येक प्रशिक्षणामध्ये या कवितेचा मी मराठी अर्थ सांगतोय. लोक माझ्याकडे येतात आहे, सर आम्हाला लिहून द्या. म्हणजे ही त्या देशपांडे सरांची माझ्यावर असणारी कृपा, माझ्या आई वडिलांचा असणारा माझ्यावर आशीर्वाद, या सगळ्या गोष्टींमुळे आमची सोनी उर्फ विशाखा हिला हिच्या साहित्यिक प्रवासामध्ये मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयोजकांना धन्यवाद न देता त्यांच्या ऋणात राहतो. धन्यवाद. वा दादा, तुम्ही खूप छान व्यक्त झालात. खरं म्हणजे असा एक हा म्हणजे शुभेच्छा किंवा आशीर्वादपर संदेश विशाखाजींना तुमच्याकडनं मिळाला, हे या कार्यक्रमातलं एक खूप मोठं गिफ्ट आहे त्यांच्यासाठी असं म्हणूया. आणि जसं तुम्ही म्हणालात ना आधी की मला लोक म्हणतात की या कवितेचा मला मराठी अर्थ तुम्ही लिहून द्या, तर तोच आमचाही सगळ्यांचा आग्रह आहे. आणि मनापासून आभार की तुम्ही आमच्या या कार्यक्रमात येऊन खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. कसं असतं की आपण जेव्हा एकमेकांशी काही नाती तयार करतो तेव्हा त्या नात्यांचे बंध इतके सुंदर आणि सुखद असतात. अशीच नाती आमच्या जनमंगलमध्ये आम्ही वारंवार सगळ्या मैत्रिणी एकमेकींसोबत अनुभवत असतो. हक्कानं हट्ट करणं, मग काहीतरी विचारणं, हे सगळे प्रकार, चिडवा-चिडवी, सगळं अगदी इथे सुरू असतं. आणि जो माहोल बनतो त्यातनं जे काय तयार होतं
ते निश्चितच उच्च कोटीचं असतं. आणि आमच्या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती मात्र अशी आहे की जी दुरून शांतपणे आमच्या बाकी सगळ्या मंडळींचं काय सुरू आहे याकडे अगदी असं मोठ्या बहिणीसारखं लक्ष ठेवून असते. मायेनं सांगते की बायांनो इथे आवरा बरं का, किंवा न बोलताच खूप काही सांगून जाते. अशा व्यक्ती म्हणजे आमच्या माननीय वैष्णवीजी. यांना मार्गदर्शक म्हणावं तर मला असं वाटतं हा शब्दही कुठेतरी थोडासा छोटा पडेल. पण आजच्या या प्रसंगी वैष्णवीजींना, विशाखाजींना काही सांगायचंय, त्यांचं जे मनोगत व्यक्त करायचंय ते आपण आता ऐकणार आहोत. वैष्णवीजी, आपण आमंत्रित आहात. नमस्कार. जनमंगल समूहाचे आधारस्तंभ माननीय श्री शिरीषजी कुलकर्णी सर हा कार्यक्रम आवर्जून पाहत असलेल्या लोकवरत प्रकाशनच्या संपादक, साप्ताहिक जनमंगलच्या संपादक आदरणीय ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणाऱ्या भैरवीजी देशपांडे, आजच्या सन्मानबिंदू विशाखाचे राजे आणि हृदयस्थ हे हृदयातून पुस्तक लिहिणाऱ्या आणि लवकरच ज्याचा प्रकाशन समारंभ होणार आहे त्या पुस्तकाच्या लेखिका सौ श्रेयाजी सरनाईक आणि रसिक श्रोते हो, ज्या वेळेला एखादा काव्यसंग्रह प्रसिद्ध होतो, त्यातल्या त्यात जेव्हा तो पहिला काव्यसंग्रह असतो, त्यावेळेला त्या कवयित्रीला किंवा त्या लेखकाला, कवीला आपल्या पहिल्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर जो आनंद होतो, अगदी तोच आनंद आईला ज्या प्रसव वेदना होतात की थोडासा त्रास आहे पण त्याच्यामध्ये खूप आनंद आहे, असाच अनुभव विशाखाजी यांना आला असणार याबद्दल दुमत नाही. आज विशाखाला जेवढा आनंद होत आहे तेवढाच आनंद आम्हा सर्वांना होत आहे, कारण या काव्यसंग्रहाने एक वेगळेपण दाखवून दिलं आहे की ज्यांना असं वाटतं की माझा काव्यसंग्रह प्रकाशित होईल, हे स्वप्न तर नाही, हे स्वप्न वास्तवात उतरवून दाखवण्याचं सामर्थ्य जनमंगलच्या लोकव्रतच्या सोनेरी कोंदणामुळे विशाखाला आणि तिच्यासारख्या अनेक जणांना मिळत आहे, हे आमचं अहोभाग्य. मनाचं दार थोडं जरी किलकिला केलं तरी आत्मप्रकाशाचा कवडजा बाहेर येतो, जगात येतो आणि त्याच्या उबदारपणामुळे, त्याच्या सौंदर्यामुळे संपूर्ण विश्वाला मोहित करतो. हा असाच एक काव्यसंग्रह कवडजा लेखिका विशाखा विजयराव राजे. मनाचा डोह उचंबळून वाहतो आणि त्याचा खळखळाट, भावनांचा खळखळाट हा माणसाला अस्वस्थ करतो. त्यावेळी वाग्विलासिनी शारदेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर अक्षरांची फुलं होतात ती रसिकांच्या पायाशी अर्पण करण्यासाठी. रसिकांनीही गंधित व्हावं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही भारून टाकावं. तिथे येणाऱ्या प्रत्येकाने ही फुलं आपल्या उंजळीत भरून घ्यावी आणि आशीर्वादाचं तृप्तीचं माप कवयित्रीच्या ओच्यात टाकावं, हीच अपेक्षा. असेच गंधाळलेले शब्द आणि भाव घेऊन येत आहे, आला आहे सौ विशाखा राजे यांचा कवडसा हा काव्यसंग्रह. हा काव्यसंग्रह एका सामान्य गृहिणीच्या असं मी म्हणणार नाही, कारण कुठलीच गृहिणी सामान्य नसते, ती मुळातच असामान्य असते. ती स्वतःला सामान्य समजते, हा तिचा विनय आहे. एका गृहिणीचा कलात्मकतेकडचा हा प्रवास आहे. तो आहे एक चांदण झुला, जो वाचकाला शीतलता देतो, आनंद विभोर करतो. गृहिणीच्या आत एक लेखिका, एक कवयित्री दडलेली असतेच. तिला वाव मिळाला की असे काव्यसंग्रह वाचकांसमोर येतात. लोकव्रत प्रकाशन हे अशा अनेक लेखिकांना, कवयित्रीला अलौकिक आनंद देणारं एक जबरदस्त आणि मोठं व्यासपीठ आहे. शेकडोंना निर्मितीचं बळ देणारं. जनमंगल परिवाराचे आधारस्तंभ ज्येष्ठ लेखक आणि कवी
श्री शिरीजी कुलकर्णी यांचा परिसर स्पर्श लाभला आणि विशाखाच्या अक्षरांचं अक्षरशः सोनं झालं. या संग्रहात अनेक प्रकारच्या कविता आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेलं, मुळातच माहूरचं असलेलं राजे उदाराम हे घराणं. या घराण्यात सून बनून आलेल्या विशाखाने कुलदेवीची आराधना अतिशय मनापासून केली. परमपूज्य अण्णा महाराज व आप्पा महाराज सोनई यांनी तिला आशीर्वाद दिला आणि या मानसिक बळाच्या आधारावर आणि आमचे बंधू श्री विजयराव राजे यांच्या सहकार्याने, घरातील इतर सर्व लोकांच्या सहकार्याने, एका धार्मिक अधिष्ठानाच्या भरोशावर विशाखाने हा काव्यसंग्रह आज लोकांसमोर आणला. विशाखा शिवणकलेत तर निष्णात आहेतच, तिचं स्वतःच बुटीक आहे, पण त्याचबरोबर ती आमच्या जनमंगलच्या टीमची आणि महाराष्ट्र बीट्सच्या टीमची एक ग्राफिक्स डिझायनर आहे. सर्वांच्या वाढदिवसाला अतिशय सुंदर पद्धतीने शुभेच्छा तिच्याकडनं दिल्या जातात. विशाखाच्या कविता या धार्मिक आहेत, सामाजिक आहेत, अनेक विषयांना त्या स्पर्श करतात. स्वतः भातुकलीच्या आठवणी सांगणारी कवयित्रीची लेखणी, तिची मुलगी जेव्हा सासरी जाते त्यावेळची तिची मनस्थिती, साखरपुडा, पाठवणी अशा कवितेमध्ये सहजपणे रेखाटते. श्री विठ्ठल, राम, कृष्ण, शिवाजी महाराज अशा अनेक व्यक्तिरेखा या कविता संग्रहात आपल्याला भेटतील. जीवनसाथीबद्दल असलेलं प्रेम आणि आदर हा पण अनेक कवितांमधून जाणवतो. आठवांचा ऋतू पुन्हा पुन्हा मनात येतो, कधी तिला सुखवून जातो, कधी आठवांची वावटळ तिच्या स्वप्नांना आस्वाद भिजवते. जरा चांदणे पांघरू अशा आकर्षक कविता, आर्जव करणाऱ्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. ती सहज विनंती करते की सख्याने शब्द मात्र मोडू नये. चांदणे पांघरून जरा विसाऊ या वळणावर. एक अदब राखून लिहिलेल्या व हृदयरंगी रंगलेल्या बऱ्याच कविता या संग्रहात आहेत. आई आणि माहेर हे सुद्धा आवडीचेच विषय. या पहिल्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने कवयित्री सौ विशाखा राजे यांना मी भरभरून शुभेच्छा देते. असे अनेक काव्यसंग्रह निर्माण होत अशी जगदंबेजवळ प्रार्थना करते. पहिला तेरी न्यावे मजला धरून ही श्यामरंगी रंगलेल्या कवयित्रीची आराधना सफल हो अशी देवाजवळ प्रार्थना. धन्यवाद. तुम्हाला ऐकणं हाही एक नेहमी सारखाच सुखद आणि संपन्न करणारा अनुभव असतो आणि तुमच्याकडनं मिळणाऱ्या शुभेच्छा जाणवत असतं की त्या अगदी अशा मनापासून आलेल्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे खूप खूप तुमचे धन्यवाद. तुम्ही आता जे बोलताना म्हणालात की विशाखाजी, मला खूप आवडली ही गोष्ट की कुठलीच गृहिणी ही कधी सामान्य नसते आणि कोणीही म्हणजे कुठलीही स्त्री ही कुठल्याही पदावर कुठल्याही परिस्थितीत कार्यरत असली तरीही तिच्यामध्ये एक गृहिणी दडलेली असतेच, हे हमखास, हे नक्की. आणि विशाखाजींची ओळख झाल्यानंतर ही गोष्ट वारंवार जाणवत गेली की सामान्य नाहीच. कारण जी व्यक्ती उत्तम गृहिणी आहे, जी व्यक्ती उत्तम गायिका आहे, जी व्यक्ती उत्तम चित्रकार आहे, ग्राफिक डिझायनर आहे, एक खूप चांगली शिवणकलेची तज्ज्ञ आहे, अशी व्यक्ती सामान्य कशी काय असणार? मग एवढं सगळं ज्या व्यक्तीला एकत्र ईश्वराने देऊन पाठवलेलं आहे त्या व्यक्तीत कदाचित जनमंगल परिवाराशी जोडल्या गेल्यानंतर आणि आधीपासूनही, म्हणजे विशाखाजींना मी आधीपासूनच ओळखते, तर आधीपासूनही ही जी एक लिखाणाची उर्मी होती तिला खूप छान इथे फुलोर आला असं म्हणायला काहीच हरकत नाही. विशाखाजी, तुमची एक कविता आता आपण ऐकणार आहोत आणि त्या कवितेचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे मृणालीजींनी. तेव्हा मी तुम्हा सगळ्यांसोबत तो शेअर करतेय. ऐकूया.
नमस्कार. आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. सौ विशाखाजी राजे यांना त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रह कवडसाच्या खूप खूप शुभेच्छा. विशाखाजींना जसा कवडसा गवसलाय तसाच कवडसा तुमच्या आमच्या आयुष्यात येऊ आणि त्यांनी आपलं आयुष्य सोनेरी, सुखमयी आणि रंगपूर्ण होऊन जावो हीच अपेक्षा. कवडसा या काव्यसंग्रहातील मला आवडलेली कविता सादर करत आहे. शीर्षक आहे माझ्या मनीचा श्रावण. यावा परतून आज गेला सुखाचा तो काळ, गुंग होते सख्यांसवे आठवांचा ग सांभाळ. बालपणे झुलले मी झुला झाडांना बांधून, बालपणे झुलले मी झुला झाडांना बांधून, खोटे खोटे वाढत असे भातुकली मी रांधून. माझ्या मनीचा श्रावण बरसला नयनात, माझ्या मनीचा श्रावण बरसला नयनात, हास्य मुखाने मिरवे सखे मी जनमनात. परसात माहेराला उंच घेऊनही झोका, परसात माहेराला उंच घेऊनही झोका, परवा नव्हती कशाची काही होईल का धोका. आई बापुडी घाबरे हाक मारूनी बोलवी, आई बापुडी घाबरे हाक मारून बोलवी, काना डोळा करताच पाठ म्हाराने सोलवी. विसावते मन माझे पदरात माऊलीच्या, विसावते मन माझे पदरात माऊलीच्या, तरसले प्रेमासाठी निर्व्याज सावलीच्या, तरसले प्रेमासाठी निर्व्याज सावलीच्या. पुन्हा एकदा विशाखाताईंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वा, मृणालीजींनी एक उत्तम कविता तितक्याच ताकदीनं आणि उत्कृष्टपणे आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. खूप खूप अभिनंदन मृणालीजी. आपल्या या कार्यक्रमात आपल्याला एक खूप छान संधी आहे की आपण जाणून घेऊ शकणार आहोत विशाखाजी नेमक्या कशा आहेत ते. त्यांना काही प्रश्न विचारून आणि त्यांचा एकूणच हा काव्य प्रवास किंवा एकूणच विशाखाजी राजे यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांसमोर उलगडण्याची यासारखी दुसरी संधी आपल्याला मिळणार नाही. मी विनंती करते या व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांना की आपण आता त्यांना काही प्रश्न विचारूया आणि त्यातून त्यांच्याशी संवाद साधूया. कारण कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून आपण विशाखाजींचाच आवाज ऐकलेला नाहीये. तेव्हा करूया सुरुवात. आपण पहिलाच प्रश्न विचारू सुरुवातीपासूनचा. हा, कविता सुचण्याची सुरुवात ही कधी झाली? म्हणजे पहिली कविता तुम्ही केव्हा लिहिलीत ती तुम्हाला आठवते का? त्या कवितेचा विषय आठवते का? त्या कवितेविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम नमस्कार. कुलस्वामिनीला आणि माझ्या सद्गुरूंना नमस्कार करून मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देते आणि सर्व मान्यवरांना इथे उपस्थित असलेल्या आणि वर्षाजींना पण माझा सादर नमस्कार. आता कविता ही कधी सुचते आणि कधी गोंधळ घालते डोक्यामध्ये हे आपण नेमकं नाही सांगू शकत. कारण शब्द हे असे असतात पारिजातकाच्या फुलांसारखे कधीतरी डोक्यामध्ये पडतात आणि जसं आपण फुलं वेचतो तसे आपण त्या ठिकाणी शब्द वेचतो आणि नकळत आपण त्यांचे हार गुंफतो. तसे ती कविता शब्दबद्ध होऊन कागदावरती आपण लेखणीने लिहायला लागतो. असं काहीतरी असं विचित्रच म्हणावं लागेल असं म्हणू शकतो आपण. कारण माझी पहिली जी कविता आहे ती रात्री मी 1 वाजता लिहिली, स्वप्नांची वाट. आता जसं वैष्णवीजींनी सांगितलं की माझं स्वतःचं बुटीक आहे, तसं मी ते काम करत होती आणि काम करताना लक्षात आलं की रात्रीचा 1 वाजला आहे. आणि त्या दरम्यान असंच विचार करता करता काहीतरी स्वप्न आपले जे मागे राहिले आहेत त्या स्वप्नांची वाट अलगद ती वाट लेखणीने धरली आणि कागदांवर उतरवली. आणि तेव्हापासून माझे कवितांचा प्रवास आणि लेखणी माझ्या भावना यांचा प्रवास यांची वाट मला सापडली आणि ती सुरुवात झाली. आणि किती वर्षापूर्वी लिहिली ते आठवते का? असं काही की म्हणजे आता 2 दिवस झाले की जास्त वेळ झालाय? माझी पहिली कविता मी 14 सालात लिहिली. 2014 मध्ये? 2014 मध्ये मी माझी पहिली कविता लिहिली, स्वप्नांची वाट.
स्वप्न होते बरेचसे हरवत गेली वाट. स्वप्न होते बरेचसे हरवत गेली वाट. हळूच केव्हा तरी मला अचानक अलगद सापडली माझीच ती हरवलेली वाट. अशी त्याची सुरुवात होती. आणि मग याच वाटेवर मला माझं मन, माझे शब्द अलगद हात धरून पुढे घेऊन चालतात. आणि आज आपल्या समोर आपल्या सोबत आलेली आहे. खूप बरं दूरपर्यंतचा विशाखा, प्रवास करण्यासाठी. पुस्तकातली कविता लिहिणारी विशाखा आणि खरी विशाखा याच्यामध्ये साम्य आहे की काही फरक आहे? फरक आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण खरी जी विशाखा आहे ती फक्त काम आणि कर्तव्य एवढ्यातच रमते, आणि कवितांमधली विशाखा आहे ती फक्त शब्दांमध्ये रमते. Good. जेव्हा ती स्वप्नांच्या बागेमध्ये खेळते तेव्हा ती सगळं विसरते आणि लहान मुलीसारखं स्वप्न त्या शब्दांमध्ये खेळत असते. आणि जेव्हा खरी विशाखा असते तेव्हा ती शब्द थोडेसे बाजूला ठेवते. शब्द भोवती पिंगा घालत असतात. जसं लहान मुलं आईच्या भोवती फिरतात तशी शब्द पण आपल्या भोवती फिरत असतात. पण जसं आपण शब्दांना मुलांना म्हणतो अरे थांब थोडंसं, तसं मी शब्दांना म्हणते अरे थोडं थांबा. आणि जेव्हा नाहीच खूप हट्ट करतात, नाहीच ऐकत, तेव्हा मग हातातलं काम बाजूला ठेवून आधी जसं आपण मुलांना कडेवर घेतो तसं मी लगेच कागद पेन जवळ घेते आणि ते शब्दांचा जो आहे धावपळ ती लिहून घेते. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो का विशाखाजी, की प्रत्यक्षातली विशाखा ही कर्तव्याला जास्त महत्त्व देणारी आहे, पण कर्तव्य करता करता जी स्वप्न हातातून सुटतायत असं वाटायला लागतं, तेव्हा मग ती विशाखा कवितेच्या सुंदर अशा बागेत येऊन पोचते आणि मग तिथे मस्त मुक्त विहार करून घेते. हा, ओके, खूप छान आहे ही गोष्ट. मला विशाखाजी वाटतं बहुतेक म्हणजे लिहिणाऱ्या सगळ्यांचं असंच होतं की नाही आता आधी लिहावं लागणार, मग आपण हा. हातातलं काम बाजूला ठेवतो आणि आधी हातात कागद पेन घेऊन मनात जे काही आहे ते उतरवून काढतो. हा हा, जसं हट्टी बाळाला आपल्याला आधी घ्यावंच लागतं हा तसं ते हट्टी बरोबर. शब्दांना आपल्याला पहिले शब्दबद्ध करून लिहून घ्यावंच लागतं. म्हणजे तुझ्या स्वयंपाकघरात एखादी डायरी आणि एखादा पेन नक्कीच असेल. हो, जसं आजकाल आपल्याला चष्मा आणि मोबाईल आवश्यक आहे तसं माझ्यासोबत लेखणी आणि माझं पेन सोबत असतं. शिवण यंत्राजवळ एखादी वही ठेवलेली असते का मग नेहमीसाठी? हो, म्हणजे शिवण यंत्र जवळ असते, स्वयंपाकघराच्या ओट्यावर असते. जसं तो माझा फोन आणि चष्मा फिरतो तसं त्या पण 2 गोष्टी माझ्यासोबत फिरत असतात. नाही, पण तुम्हाला काय काय येतं हे पण एकदा सांगा. म्हणजे आपल्याला जगण्यासाठी कसं, मी मगाशी म्हणलं की संगीत, नाट्य, साहित्य, चित्रकला, गायन असं काहीतरी आवश्यक असतं. हो. पण हे तर आहेच, आणि याच्यापेक्षा आणखी काहीतरी जास्त आहे तुमच्यामध्ये. त्याच्याविषयी पण आम्हाला सांगा ना. काय काय यातलं येतं हेही सांगा, आणि आणखीन काय काय येतं. म्हणजे मी आता ऐकलं की तुम्ही डिझायनर, म्हणजे ग्राफिक डिझायनिंग करता, ते आता परिचयाचं झालेलं आहे. हो हो. किंवा असं आणखी काय काय? गाणं म्हणतात ते छान. हा, हम्म. गाणं हे माझं म्हणते. पहिलं प्रेम आपण म्हणू शकतो. आणि ती जेवढी जुनी आहे तेवढीच मॉडर्न आहे. म्हणजे अगदी म्हणजे आता सोवळ्यात स्वयंपाक नेहमीप्रमाणे जसं करते तसं ती अगदी आधुनिक गोष्टी सुद्धा तेवढ्याच आनंदाने आवडीने. आणि सहजतेने करते. ओके, म्हणजे आपण असं आणि म्हणू शकतो की स्वयंपाक छान करते. हा, विशाखाजींकडे गेलो की आपल्याला खायला पुरणाची पोळीही मिळू शकते आणि पिझ्झा नेहमीच. म्हटला तर पिझ्झाही मिळू शकतो. नक्की, बरोबर. नक्की. ओके चला, पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. वा, व्हेरी गुड. विशाखाजी तुमचा काव्यसंग्रह मी स्वतः म्हणजे घेतलेला आहे, त्याच्यात सॉफ्ट कॉपी त्याची, आणि सगळ्या प्रकारच्या कविता सुद्धा त्याच्यामध्ये वाचल्या, आणि मला जाणवलं की या विविधांगी विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आहेत. त्या सगळ्या प्रकारच्या कविता त्याच्यामध्ये सापडल्या. त्याच्यामध्ये तुमचा आवडता विषय कोणता कवितांमधला, असं काय सांगता येईल त्याबद्दल? माझा आवडता विषय म्हणजे आपण आपल्या सोबत्याकडून बऱ्याचशा गोष्टी नाही आपण सांगू शकत किंवा नाही शेअर करू शकत, पण ह्या काव्याच्या मदतीने आपण सांगू शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो. कारण कधी परिस्थितीने नाही सांगू शकत, कधी शब्दांमध्ये आपण व्यक्त नाही होऊ शकत. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात. मग त्यावेळेस मग आपण कधी चंद्र चांदण्यांची, कधी फुलांची साथ घेऊन, कधी वातावरणाची, निसर्गाची साथ घेऊन आपण आपल्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. बरोबर आहे. ऍक्च्युली मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा होता, पण त्याचं बऱ्यापैकी उत्तर तुम्ही आधी दिलेलं आहे, की कविता सुचण्याची नेमकी प्रक्रिया काय.
पण आत्ताच तुम्ही सांगितलं की तुमचा मोबाईल, चष्मा आणि सोबत डायरी या गोष्टी तुम्हाला सदैव सोबत करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यातनं थोडीफार प्रक्रिया लक्षात आली. पण याविषयी आणखीन काय सांगायला आवडेल? आणि याला आणखीन एक जोड प्रश्न आहे. तो असा की काव्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे आपण अष्टाक्षरी लिहितो, है ना? आपण अभंगासारखी म्हणा किंवा आपण ओवीसारखी कविता लिहितो, मुक्तछंद लिहितो. तर यातला कुठल्या प्रकारात तुम्हाला जास्त म्हणजे रमायला आवडतं? आता हे जे सगळे काव्य प्रकार आहेत तर ते कुठेतरी नियमाने बांधल्या गेलेली आहेत. बरोबर. पण मला स्वतःला असं वाटतं की कविता हा तुमचा मुक्त विचार मांडण्याचा विषय आहे. तुम्ही थोडस नियमांना जरा बाजूला ठेवून जर मुक्तपणे मोकळ्या मनाने जर तुम्ही मांडू शकले तर आपण त्यामध्ये मुक्तछंद म्हणू शकतो की मुक्तछंदात आपण, पण तरी आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये गेयता धरावीच लागते. नाद, बरोबर, बरोबर. यमक यांची पण साथ घ्यावीच लागते. कारण कुठलाही पदार्थ बनवायचा तर सगळं प्रमाण व्यवस्थित असेल तरच तो पदार्थ खाण्यालायक होतो. एक गृहिणी म्हणून सांगते. बरोबर. हा, तर तसं मग मला यमक साधून मुक्तछंद लिहायला आवडतो. अरे वा, व्हेरी गुड. सध्या काय लिहिताय? सध्या तर आपण सांगितल्यानुसार जे आपले जे व्हिडिओ बघितले मी कथा बीजांचे, त्यानुसार सध्या कथा लिहिणं सुरू आहे. तर ते बघते आहे. आपले व्हिडिओ जनमंगलची ती ऍक्टिव्हिटी फलद्रूप झाली असं म्हणावं लागेल की पुढचा- त्याच्यानंतर विचारायला हो. कथा संदर्भातलं जे पुढचा काही कथा संग्रह येतोय असा त्याचा अर्थ आहे. वा, व्हेरी गुड. म्हणजे ही पण एक कसरत आहे. कथा लिहिणं ही सुद्धा एक कसरत आहे. आपल्या आयुष्याच ही एक कसरत आहे असं म्हणूया आपण. हो, पण किंवा- यामध्ये आपल्या व्हिडिओची खूप मदत झाली. कारण आपण बरेचसे बारकावे याच्यामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळे खरंच एक बीज अजून डोलल्या गेलं माझ्या याच्यामध्ये. पण एवढे सगळे व्याप तुमचे सांभाळत असताना, एवढ्या सगळ्या लोकांना मदत करत असताना किंवा सपोर्ट करताना, प्रेरणा देताना ही कविता जपली जाते का? कधी खंड पडतो? त्याचा फ्लो आहे का काय सातत्यानं? म्हणजे आज मी हे लिहिलं, उद्या मी म्हणजे तुला सांगता यायला पाहिजे की आज मी हे लिहिलं, परवाही मला सांगता यायला पाहिजे की आज मी हे लिहिलं, असा प्रवास सुरू आहे का तुमचा? हो हो, कारण तो आता एक अविभाज्य घटक म्हटलं तरी चालतं. कारण ते लिहिल्याशिवाय मला स्वतःला करमत नाही आता. त्याच्यामुळे काही ना काहीतरी 2 ओळी का होईना पण मग मी लिहिते. जसं आता शुगरच्या पेशंटला, बीपीच्या पेशंटला औषधं घ्यावीच लागतात, तसे मला 2 होईना पण लिहाव्याशा वाटतात आणि मी त्या लिहिते. मला आणखी एक विचारायचं की प्रत्येक लेखनाला काही कारण असतात. हा. एखादी घटना लेखाला कारणीभूत ठरते, कवितेला कारणीभूत ठरते, एखादा संदर्भ कवितेला कारणीभूत ठरतो. कधी कधी वारसा सुद्धा त्याला उपयुक्त ठरतो. सुदैवाने तुम्हालाही असा साहित्यिक वारसा लाभलाय आईकडून. तर मला आईच्या कवितांविषयी पण सांगा आणि त्याचा तुमच्यावर काही प्रभाव असेल तर तो कसा आहे आणि आता त्या प्रभावाशिवाय बरोबर कसं लिहितात प्रवाहाबरोबर हेही सांगा. आता वारसा तर मला मिळालेला आहेच आई वडिलांकडून, माझ्या आजोळहून. कारण आमच्या घरी हा सगळा लेखनाचा, गायनाचा, नृत्याचा वारसा चालतच आलेला आहे आणि तो गुरूंच्या आशीर्वादाने, जगदंबेच्या कृपेने माझ्यापर्यंत पोहोचला. दादाने सांगितलंच की आमची आजी करायची काव्य. तिने 80 कडव्यांचं गीतधारा हे काव्य लिहिलंय, दीर्घ काव्य. अच्छा. हा, आणि अतिशय ती निस्सीम कृष्ण भक्त होती. त्याच्यामुळे तिचे जास्त काव्य आहेत ते सगळे असं कृष्णावरच होते. तर त्यामुळे आपोआप मला पण थोडस देवाची भक्ती, कृष्ण भक्ती वगैरे असं आहे आलेलं. ते हळूहळू चालू असतं लिहिणं करणं. आणि आईचं म्हटलं तर आईमध्ये अतिशय पॉझिटिव्हिटी आहे. खूप पॉझिटिव्ह विचार करणारी ती आहे. प्रत्येक दृष्टीमध्ये, तिच्या प्रत्येक लिखाणामध्ये पॉझिटिव्हिटी दडलेली असते. कारण आपण जसं म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात, तसं आपण एखाद्या गोष्टीकडे एका बाजूने बघितलं तरी त्याच्यातली ती फक्त पॉझिटिव्ह गोष्ट कुठली आहे एवढंच ती निवडते आणि एवढंच ती सांगते. सांगायची आजपर्यंत तिने तीच दृष्टी आम्हाला दिली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी, म्हणून मग माझ्या काव्य संग्रहामध्ये बाभूळ ही जी कविता लिहिली आहे तर ती त्याच दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेली आहे. ही सगळ्यांना काटेच दिसतात, पण मी उपयोगी पण तुम्हा लोकांना कसा पडू शकतो याचाही विचार करा. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी तिच्या पॉझिटिव्हिटीचा उतारा त्याच्यामध्ये आलेला आहे. तर सकारात्मकता माझ्यामध्ये जी जास्त प्रमाणात आहे तर ती माझ्या आईकडूनच मला मिळालेली आहे. ते खरं आहे. म्हणजे एवढा मोठा म्हणजे साहित्यिक वारसा असा घरामधून लाभणं ही खरंच परमेश्वराची एक मोठी उपलब्धी असते, मदत असते. अगदी छान. विशाखाजी,
म्हणजे आता आपण वारसा या गोष्टीबद्दल बोलतोय. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा संक्रमित होत जातोय आणि ही साहित्याची जी एक धारा आहे ही अविरत वाहणारी धारा म्हणून सुरू आहे. मला तुमच्या एका इथे पुढच्या पिढीतल्या व्यक्तीला आमंत्रित करायला आवडेल, की ज्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी एक खूप चांगलासा असा वारसा संस्कारांचा, तुमच्या लेखनाचा देऊन तयार केलेला आहे आणि तुमच्या मुशीतनं घडलेली ती म्हणजे वृषाली. तर आपण वृषालीचं स्वागत करूया. मंडळी, वृषाली कोण हा तुम्हाला प्रश्न पडायलाच नको, कारण तिचा चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल की विशाखाजींच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यात दिसतंय आणि या एका स्क्रीनमध्ये, एका विंडोत या दोघी मायलेकी इतक्या छान दिसतायत अगदी. तर वृषाली, तुझं खूप खूप स्वागत. गणित हा विषय घेऊन तू तुझं शिक्षण केलेलं आहेस आणि गणित अध्यापनाचं तू काम करते आहेस. खूप छान गोष्ट आहे ही. पण तुझ्या चेहऱ्यावरची सात्विकता आणि तुझ्या चेहऱ्यावरचा जो एक भाव आहे तो कुठेतरी आपलं मराठी पण जपणारा असाच वाटतोय. तर तुला काय या प्रसंगी बोलायला आवडेल? आणि हा आम्हाला वारसा कसा तुझ्याकडनं आलाय ते विचारा. हा, तुमचा नक्कीच. वारसा पोहोचलाय का हे विचारा. हा आईचा वारसा तुझ्यापर्यंत कसा पोहोचलाय हा प्रश्न तर आहेच. शिवाय एक छोटासा हट्ट म्हण, आग्रह म्हण, तो असा की आम्हाला तुझ्याकडनं आईची एक कविता ऐकायची आहे. हो, नक्की. तर नमस्कार. नाव तुम्ही सांगितलंच आहे. माझं नाव वृषाली करोडी आणि आज आईमुळे ही संधी मिळतेय. अदरवाईज झूम मीटिंग्स फक्त शाळेसाठी होतात, पण आज आईमुळे वेगळ्या प्रकारे झूम मीटिंग अटेंड करते. आणि बरीचशी अशी पालक असतात ज्यांना आपल्या मुलांवर गर्व होतो, पण मी खूप भाग्यवान आहे की मी अशी मुलगी आहे की जिला पालकामुळे अभिमान होतोय. वा. आणि आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तिचं जे काव्य आहे, कवडसाळ या नावाने तिने प्रकाशित केलंय, ते तिच्याशी खूप जास्त मॅच करतं. कारण कवडसा म्हणजे अशी सूर्यकिरण की जी अंधाराला चिरून भेदून अनेक आव्हानांना म्हणजे स्वीकारल्यानंतर पुढे येतात. तशीच आई आहे. भरपूर तिच्या आयुष्यात आव्हानं आली आणि एक गृहिणी म्हटल्यानंतर 24 तास घड्याळावर तुम्हाला फिरायला लागतं आणि ते फिरून झाल्यानंतर ती स्वतःसाठी काहीतरी वेळ अक्षरशः चोरते आणि त्या चोरलेल्या वेळात ती तिचं काव्य करते. तिने तिचं लिखाण सुरू केलंय आणि एक स्वतःची ओळख बनवायची जी तिची धडपड आहे ती तिने कुठेही सोडलेली नाहीये. ते खरंच खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते मला फार तिचं आवडतं की असं तिने कधीच म्हटलं नाही की आता मला जमणार नाही किंवा आता मी करू शकत नाही. इव्हन टेक्नॉलॉजी आता ती नवीन नवीन शिकते, तिला आता लॅपटॉपही शिकायचंय, ग्राफिक तिने शिकलंय आणि तिचं रोज असतं की आज मला एवढं हे करायचंय, आज मला ते करायचंय, आज मला ते करायचंय. तर तिचा असा दिनक्रम ठरलेला असतो की हे एवढं झालंच पाहिजे आणि नाही झालं की मग ते असं आम्हाला फार अवघड होतं. बरोबर. समजूच शकता अगदी हे. त्यामुळे ती आणि हे सगळं खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे यासाठी की तिला एक छान प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करून दिलेला आहे. तिच्यातली जी क्वालिटीज आहेत, तिच्यात जे गुण आहेत, ती भयंकर जिद्दी आणि महत्वाकांक्षी आहे आणि ह्या गुणांना वाव आत्यामुळे स्पेशली बरोबर. म्हणजे आत्या म्हणतो आम्ही तिला, तर आत्यामुळे खूप छान संधी मिळाली आहे. आणि श्रेया मॅडम तर लहानपणापासून मला ओळखतातच, त्यांनी शिकवलंय मला. तर माझ्यावर संस्कार केलेच आहेत त्यांनी, पण आईला पण त्या तेवढीच मदत करतायत, त्यासाठी त्यांचे पण खूप आभार. सगळ्यांचेच खरं तर खूप आभार. आणि असंच आईला सपोर्ट करत राहा. आज तिचा पहिला काव्यसंग्रह आलेला आहे, नंतर तिच्या लघुकथा याव्यात, भरपूर तिची पुस्तकं यावी, तिची गझल यावी, अशी माझी खरंच मनापासून इच्छा आहे. आणि जसं तुम्ही म्हंटल तसं मी नक्कीच एक आईची कविता जी मला फार आवडते, पाठवणी, जी तिने माझ्या लग्नाच्या वेळेला बनवली होती, ती कविता मला दाखवायची आहे. ती कविता म्हणून दाखवायची कारण तिने अतिशय सोप्या शब्दांमध्ये एक आईच्या मनात काय भावना असतात तिच्या मुलीला दुसऱ्यांच्या स्वाधीन करताना, त्या फार सोप्या आणि सरळ शब्दात व्यक्त केल्यात. त्यामुळे ती माझी फार आवडती कविता आहे. सॉरी, मला तुमच्यासारखं छान वाचता येत नाही, मी सरळ सरळ वाचणार आहे. तर पाठवणी.
येता वयात मुलगी मना काळजी लागली, वर संशोधन सुरू केले, पडे देवाची पावली. मागे देवा इतकेच, नको गर्भ श्रीमंती, हवा प्रेमळ संसार, मोठ्यांचीही अनुमती. केली तयारी हौशीने, करवेन ही पाठवणी, मनी जपे तिच्या सर्व बालपणीच्या आठवणी. जाते बाळा सासरी, अलवार फुलो घर, जप सदा मान मनी, स्मित हास्य सुखीधर. काहीतरी हातून घ्या, सुटत चाललंय कसं, नुकतीच बघत राही, पाठमोरी तुझं असं. ओघळत्या नेत्रांनीही साठवली तुझी छाया, ठेव लक्षात सदैव, सदा राहील माया. पीळ पडतो आतड्यात, काळजाचा तू तुकडा, करी प्रार्थनी देवाला, रोज लावीन काकडा. तर ह्यात तिने संस्कार पण दिलेले आहेत, की तू आता दुसऱ्या घरी जातीये पण तिथली सगळ्या लोकांची मर्जी तुला सांभाळायची. तो अतिशय सोप्या शब्दात तिने ह्या सगळ्या भावना व्यक्त केल्यात आणि ती तिच्या काव्याची स्पेशालिटी आहे की कमी शब्दात, थोडक्यात आणि सोप्या भाषेत ती त्या भावना व्यक्त करते. सो अशीच प्रगती होत राहावी आणि नवनवीन पुस्तकं तिची येत राहावीत आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट तिला असाच असावा, एवढीच प्रार्थना, अपेक्षा. हे कुणासाठी बोललीस. कवितेसाठी परमेश्वर असतो, कुणासाठी चंद्रतारे असतात. तर म्हणजे खरी कविता ही कुटुंबात जन्मते. म्हणजे कुटुंब हे चंद्रतारांपेक्षा श्रेष्ठ आहे त्यांच्यासाठी. आणि एवढी छान पुढची पिढी निर्माण जेव्हा होते, तुमच्याकडनं तंत्रज्ञान शिकायला मिळतं त्यांना. म्हणजे आता माझे वडील मला म्हणायचे, अरे काय हुशार मुलगा आहे हा. मी म्हणायचो खोटा आहे मनात. म्हणजे मला काही असं विशेष जाणवत नव्हतं, पण मला हुशार म्हणायचे ते. मी माझ्या मुलांकडे बघितल्यानंतर लक्ष येतं माझे, की अरे आपण काहीच नाही, ही मुलं किती हुशार आहेत. अशी प्रत्येक पिढी पुढे जाईल. म्हणजे जेव्हा त्यांची नात असेल, ती नात आईपेक्षा हुशार असेल असं वाटत राहील. तेव्हा इमाने इतबारे मदत करणं आपल्या आईला आणि असं सगळ्यांना याची गरज आहे खरं तर. परफेक्ट बोललात सर. आणि भैरवी, मला हे सांगायला आवडेल की वृषाली जेव्हा 12वी पास झाली, लहानपणापासूनच हुशार, तिला सहज ऍडमिशन मिळत होती इंजिनिअरिंगला. पण तिने स्पष्ट सांगितलं की मला नाही घ्यायची ऍडमिशन, मी बीएससी मॅथमॅटिक्स करणार. फर्ग्युसन कॉलेजला तिने बीएससी मॅथमॅटिक्स केला आणि मला टीचर व्हायचंय. अरे वा. तर माझ्याच रांगेत अजून एक जण आलं, याचाही मला आनंद झाला. आणि मुख्य म्हणजे तिने डिसिजन घेतलं 12वीतच, याचाही आनंद झाला. वा. छान बोललीस वृषाली, अभिनंदन. खरं म्हणजे वृषाली, तुझी ही कविता आणि तुझं मनोगत ऐकल्यावर मला फक्त एवढं म्हणावं असं वाटतं की बाळा, आई अशीच असते ग, ती कुणाचीही असू दे, ती अशीच असते. आणि जेव्हा ती मुलीची पाठवणी करते कुठल्याही म्हणजे पद्धतीने, हेतूनी, तेव्हा तिच्या मनात ज्या भावना असतात ना, त्याही अशाच असतात. तेव्हा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो तू आता म्हणालीस ना बोलताना की तुम्ही सगळे तिला सपोर्ट करताय वगैरे, हे जनमंगलचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही जितकं विशाखासाठी करतोय असं काहीच नाही, ती पण आमच्यासाठी तेवढंच करते, जास्त थोडस. हा. आणि त्याच्यामुळे, आणि तू जे सांगत होतीस आता की जर का आईचं काम झालेलं नसलं किंवा आईच्या मनात कशा इच्छा असतात, आणि मग जर का आईचं काम वेळेत झालेलं नसलं तर मग ते आमच्या सगळ्यांसाठी फार कठीण असतं. तर मला वाटतं हे वाक्य की नाही, जनमंगलमध्ये ज्या ज्या पुढे काम करताहेत त्या प्रत्येकीच्या घराला सूट होणारं वाक्य आहे. कारण जर का आमची कामं वेळेत झाली नाही तर मग घरच्यांचं काही खरं नसतं, हे मात्र नक्की. त्यामुळे आता आमच्या घरच्यांनी आम्हाला अगदी असं, बरं बाबा तुम्हाला जे करायचंय ते करा, असं सोडलेलं आहे. आणि खूप छान प्रगती होणार आहे आईची निश्चितच. आपण मुलाखत थोडीशी पुढे नेऊया. श्रेयाजी, तुम्ही काही विचारणार होतात? विशाखाजी यांच्या अनेक कविता मी वाचल्या, त्याच्यामध्ये मला जाणवते की यमक जे असतात ना, हे त्यांचे अजिबात ओढून ताणून आणलेले नसतात. ते इतके म्हणजे हटके पण असतात, इतके सहज पण असतात. म्हणजे आता जो काकडा शब्द आला त्या कवितेमध्ये, हा खूप सुंदर अशा प्रकारचा तिथे आलेला आहे. तर विशाखाजींची एक कविता मी इथे वाचू इच्छिते. बापाची माया. गूढ मन एक कसे, बाप त्याचे नाव असे, दावी खंबीरता जगी, माया खोल मनी वसे. दुरूनच ठेवी लक्ष, उबदार शाल वाटे, होता त्रास तो मुलांना, हृदयात कळ दाटे. शहाळ्याचे पाणी आहे, जाणा बापाची रे माया. शहाळ्याचे पाणी आहे, जाणा बापाची रे माया, जाता निघून वाटते, अनमोल होती छाया. जपतात घराला ते, वटवृक्ष होत दाट. जपतात घराला ते, वटवृक्ष होत दाट. येवो कसलेही प्रश्न,
अलगद काढे वाट. स्वप्नपूर्ण मुलांचे करण्या झटतो किती. स्वप्नपूर्ण मुलांचे ते करण्या झटतो किती. तडजोड करी नित्य सदा जपतोच नीती. मूक प्रेम बापाचा आहे शब्द गोठले सांगाया. काय वर्णू गुण त्याचे भाव निशब्द कथाया. भाव निशब्द कथाया. खूप सुंदर विशाखाजी. अशाच अनेक प्रकारच्या कविता त्यांच्या आहेत. त्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन पण आहे. एक व्याकुळ अशी आर्त हाक आहे. परमेश्वराला घातलेली साध आहे. आणि काही ठिकाणी समाजामध्ये जी काही अनेक गोष्टी वाईट घडतात त्याच्याबद्दल मनात दाटलेली जी विषण्णता आहे ती सुद्धा त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येते. तर मी सर्वांना असं आवाहन करेल, सर्व रसिक वाचकांना, की त्यांनी कवडचा हा काव्यसंग्रह सॉफ्ट कॉपीच्या रूपात जो आहे तो विकत घ्यावा आणि या कवितांचा आस्वाद घ्यावा. वा. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आपण. वैष्णवीजी, तुम्ही काही विचारणार होतात? हा, म्हणजे विशाखाने एवढ्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या आहेत, तर मला एक तिला थोडंसं बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारायचा आहे की यातली नेमकी कोणती कविता तुला सर्वात जास्त आवडते? कारण आईला जसं सगळ्या मुलांबद्दल सारखंच प्रेम असतं, तसं आपली प्रत्येक कविता आपल्याला उत्तमच वाटते. विशाखा. बोला विशाखा. मला या ठिकाणी तेच सांगावंसं वाटतं की माझ्या कवितांमध्ये वेगवेगळे जे आपल्याला दिसलेत, वेगवेगळ्या दृष्टिकोनाने मांडलेले आहे काही शब्द, काही कविता. तर त्याच्यामध्ये मला विशेष आवडणारी आहे जरा चांदणे पांघरू ही कविता आहे. कारण कधीतरी जीवनामध्ये अशी एक वेळ येतेच की त्या वेळेस आपल्याला असं वाटतं की जरा आता थांबावं, थोडेसे क्षण जे आपले सुटून गेलेले आहेत हातातले ते आपण थोडेसे जगावे. कारण आता आपली गरज जी आहे ती आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला, आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टींना थोडीशी दुय्यम स्थानावर आपल्याला आणल्या गेलेलं आहे. तर ते आपण स्वीकारावं आणि थोडस जरा कुठेतरी थांबावं आणि आपण आपला जे आहे तो आपला एक आराखडा आखून घ्यावा आणि त्यानुसार राहावं, करावं. ते माझी कविता आहे जरा चांदणे पांघरू. खूप सोसल्या कळा आता थांबूयात जरा. खूप सोसल्या कळा आता थांबूयात जरा. सावलीत विसावून निघूयात तरातरा. नाही कोणी हाक देत आहे गरज म्हणत. नाही कोणी हाक देत आहे गरज म्हणत. वय झालेत आपले कामी नाहीत गणत. वय झालेत आपले कामी नाही गणत. नको गाळू सासवे वेळ आनंदी घालव. नको गाळू सासवे वेळ आनंदी घालव. साथ तुझी माझी आता सोड कालवा कालव. साथ तुझी माझी आता सोड कालवा कालव. दिनरात राबण्यात स्वप्न अपूर्ण राहिली. दिनरात राबण्यात स्वप्न अपूर्ण राहिलीत. मूकपणे सोसलीस सारी जीवाची काहिली. मूकपणे सोसलीस सारी जीवाची काहिली. आले वळण असले जरा चांदणे पांघरू. आले वळण असले जरा चांदणे पांघरू. पहिलं तीर दिसताच भोग देहाची आवरू. पहिलं तीर दिसताच भोग जीवाची आवरू. हात हाती सदा ठेव. हात हाती सदा ठेव. साथ नको कधी सोडू. हात हाती सदा ठेव. साथ नको कधी सोडू. श्वास थांबला थांबू दे. श्वास थांबला थांबू दे. शब्द मात्र नको मोडूस. शब्द मात्र नको मोडूस. छान म्हटलेस. मला थोडस बोलायचं होतं. चालेल ना, बोलू ना थोडं? अगदी अगदी. दिवस तुझा आहे. नाही, पण आपल्याला वेळेचंही बंधन पाळायचं आहे ना थोडस. हा, आता आपण गाणं मला आवडतंच. गाणं माझं पहिलं प्रेम आहे. तर तसंच त्याचाच आधार घेऊन मी माझं सांगते मनोगत. एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मी नमी. असं म्हणत जनमंगल परिवारामध्ये माझा प्रवेश माझ्या मंजुताई म्हणजेच आपल्या सर्वांच्या वैष्णवीजी बोरगावकर यांनी अगदी आई जसं आपल्या बाळाला हाताला धरून शाळेमध्ये नेऊन सोडते तसं त्यांनी मला सिद्ध साहित्यिक समूहामध्ये आणलं. आणि जसं बालक मंदिर होतं
पहिला दुसरा वर्ग झाला पण 5व्या वर्गानंतर मग आपण जसं महाविद्यालयामध्ये प्रवेश करतो तसं सिद्ध साहित्यिकामध्ये आल्यानंतर काव्य प्रकार शिकून झाल्यानंतर त्यांनी परत माझ्या हाताचं बोट हाताला धरलं आणि मला जनमंगल आपल्या या मोठ्या परिवारामध्ये मोठ्या महाविद्यालयामध्ये आणलं की आता तुला इथे येऊन शिकायचं आहे, इथे काही नवीन अनुभव घ्यायचे आहेत, कारण शाळा आता तुझी पुरे झाली, आता महाविद्यालयात प्रवेश घेण्याची वेळ आली. तर आईच्या मायेने मला त्यांनी आजपर्यंत सोबत ठेवलं, आणलं आणि आता पुढे पण सोबत ते आहेत. लहानपणापासून दादा म्हणजे आपल्या सोबत असलेले भीष्म सर यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. दादाच्या म्हणजे भीष्मांच्या घरी मी गेली आणि तिथे खरा प्रवास समजायला लागला मला की आयुष्य काय असतं, कसं वागायचं असतं, कसं राहायचं असतं. या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी मला शिक्षण मिळालं असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्येच आमचे काका यशवंतराव भीष्म यांनी मला एक फार महत्वाची गोष्ट माझ्या अंगी रुजवली, माझ्या अगदी डोक्यामध्ये मनामध्ये भिजवली की कुठल्याही गोष्टीला तू नाही म्हणायचं नाहीस. तुला येत नाही, मी शिकते, हा तू कायम मनात ठेवायचं आणि त्याची तयारी ठेवायचीस. पण मला येत नाही हा शब्द मुलींच्या तोंडी यायला नको. आणि तो आजतागायत माझ्यासोबत आहे. कारण मला त्याच्यामुळे काही ना काही नवीन नवीन शिकायची ओढ लागते आणि नवीन मी शिकत राहते. या सगळ्या प्रवासामध्ये, काव्याच्या प्रवासामध्ये योग्य वेळ येताच माझे मिस्टर विजयराजे यांनी मला अगदी अलगदपणे अलवारपणे हात दिलाय की चल तू लिही कर. आणि माझं लिखाण झाल्यावर पहिले ते कविता स्वतः वाचायची. शेवटी त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की तू एकाच विषयावर लिहितेस, विषय पुष्कळ आहेत, तू जरा दुसऱ्या विषयांचाही विचार कर. आणि त्याच याच्यामधून माझी जी कविता आहे तुझा स्पर्श, प्रियंका रेड्डी याच्यावर लिहिल्या गेलेली आहे. जेव्हा ती घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, त्याच्यावरच माझ्या कविता संग्रहामध्ये तुझा स्पर्श ही कविता लिहिल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर कौस्तुभ राणे हे आपले जे सैनिक होते ते मारल्या गेले, त्यांच्या बायकोची जी व्यथा आहे ती पण माझी या काव्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मी. म्हणजे असे विविध विषय घेतले. आता वसुंधरा सजवूया किंवा निसर्ग, सोबती ह्या आहेतच, पण हे पण काही प्रसंग मी थोडेसे हाताळायचा प्रयत्न केला आणि विविध प्रकारे लिहायचा प्रयत्न केलेला आहे. जनमंगलनी लोकप्रकाशनाने मला खूप मोलाची साथ दिली आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये महत्वपूर्ण साथ मिळाली मला वैष्णवीजी, भैरवीजी, श्रेयाताई यांना मी खरं म्हणजे खूप त्रास देत असते. प्रत्येक वेळेस विचारत असते, सतत प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर सुरू असतो. काही मला सांगितलं की हे काम तुला करायचं आहे, तर मी सतत त्या तिघींना खूप त्रास देत असते की हे असं करू का, ते तसं करू का. आणि त्या पण तितक्याच मायेने तितक्याच प्रेमाने मला सांभाळून घेतात, चालायला शिकवत आहेत. त्यासाठी खूप खूप आभार तिघींचेही. वर्षाजी, माननीय वर्षाजी यांनाही माझा नमस्कार. शिरीष सरांनाही मनापासून नमस्कार. कारण आपण खूप सुंदर मुखपृष्ठ माझ्या काव्य संग्रहाला दिलं, त्याच्यामुळे त्याला मूर्त रूप आलं. आणि या सगळ्यांना व्यवस्थित ई-बुक मध्ये बांधून घेतलं, यासाठी विशेष मी सिद्धीजींचे आभार मानू इच्छिते की सिद्धीजींनी याला ई-बुक मध्ये रूपांतरित केलं, त्याच्यामुळे हे करू शकली. आणि मला ही जी नवीन ओळख, नवीन एक माझं स्वतःच साहित्यामध्ये एक किंचितस एक रेष म्हणूया आपण, रांगोळीचा एक थेंब म्हणूया, हे जे मला मिळालंय ते आपल्या सगळ्यांच्या मदतीने, सहाय्याने मिळालंय. त्यासाठी मनपूर्वक आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद विशाखाजी. आणि कार्यक्रमाच्या या शेवटच्या टप्प्यात थोडंसं असं काहीतरी करूया की जे कायमचं लक्षात राहील. आणि तुम्हाला त्रास देण्याची ही संधी आम्ही कशी बरं सोडणार सांगा. तुम्ही आत्ताच सगळ्यांसमोर कबूल केलंय की तुम्ही आम्हाला सगळ्यांना खूप त्रास देत असता, मग तो हक्क आता आम्ही बजावणार आहोत, तुम्हाला थोडंसं छळून. आणि पण हा छळ असा असणार आहे की जो तुम्हाला कायमचा लक्षात राहील आणि तो मायेतच भिजलेला असेल ही खात्री. अगदी नक्की. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेतोय, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका शब्दात द्यायची आहेत आणि अगदी तात्काळ उत्तर अपेक्षित आहे, विचार करायला वेळ मिळणार नाही. आणि कुठलंही काय म्हणता येईल त्याला, असं सेटिंग चालणार नाही की म्हणजे ते सांगा हो, श्रेयाताई सांगा हो, असं नाही चालणार. तुम्हाला तुमचं उत्तर द्यायचंय. तर पहिला प्रश्न, जास्त मनापासतं काय, गाणं की कविता?
गाणं. विशाखा कशी आहे? अंतर्मुख की बहिर्मुख? अंतर्मुख. एका शब्दात सांगा, आयुष्य म्हणजे काय? आनंद, तडजोड की उत्साह? तडजोडीतला उत्साह. 2 शब्द झाले. एका शब्दात उत्तर द्यायचंय. बरं चालेल. काय प्रिय, शाळा की कॉलेज? शाळा. काय वाचाल? प्रेम कथा की प्रेम कविता? प्रेम कविता. काय खरेदी कराल? भांडी की कपडे? कपडे. कुठे जाल? काश्मीर की कन्याकुमारी? काश्मीर से कन्याकुमारी. नहीं 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 नहीं, ऑप्शन ही नहीं है, ऑप्शन ही नहीं है. और है वहां पे, और ये या ये? कन्याकुमारी, कारण तिथे जायची माझ्या आईची खूप इच्छा आहे. वाह, व्हेरी गुड. बेस्ट हा. ऑफ लक. थँक्यू. काय वाचाल? परत एकदा हा, वाचन. कथा, ललित की कविता? ललित. आवडती गायिका कोण? आशा, लता, मीना, उषा? आशा लता. आशा कॉमा लता कॉमा मीना कॉमा उषा. आता सांगा. आशा. ओके. जनमंगल म्हणजे काय? विश्वास, प्रेम, मैत्री, कुटुंब की प्रोत्साहन? कुटुंबातलं प्रोत्साहन. मला वाटलंच तुम्ही हेच उत्तर देणार आहात. बरं, कोणती विशाखा तुम्हाला आवडते? कवयित्री, गायिका, गृहिणी, चित्रकार, ग्राफिक्स डिझायनर? ग्राफिक डिझायनर. तुम्ही शेवटचाच ऑप्शन का सिलेक्ट करताय हो नेहमी? कारण त्याच्यामध्ये असं नाही व्हेरायटी जास्त विचारायचं. प्रमाणात. बर, आता एक खास प्रश्न आहे. हम्म. हा, तो असा, बघू आता यात कुठला ऑप्शन सिलेक्ट करताय. आम्हाला एक गोड बातमी कळली आहे. काय हवंय? नातू की नात? नाथ. वाव, परत शेवटचा ऑप्शन. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत वारसा पोचवायचा आहेच. हा. तर हा असा एक छोटासा तुम्हाला छळण्याचा प्रयत्न होता, पण तुम्ही काही विशेष छळला गेलेला दिसत नाहीयेत, त्याबद्दल खूप खूप आनंद आहे आम्हाला. कार्यक्रमाच्या शेवटी आपण आमंत्रित करणार आहोत माननीय विजयजींना, अहो. कारण त्यांच्या साथीशिवाय आजचा हा दिवस एक कदाचित स्वप्नच राहिलं असतं. हा प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांची साथ तेवढीच महत्वाची आणि मोलाची आहे. स्वागत करूया विजयजींचं. नमस्कार. दादा. नमस्कार. तुमचं या आजच्या दिवशी या संपूर्ण व्यासपीठाच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करते. काय बोलायला आवडेल तुम्हाला आज? म्हणजे मी तिचा पती विजय मोरेश्वरराव राजे. तुमच्यामुळे तिचं सगळं जनमंगल हे साप्ताहिक आहे, त्याच्यामुळे तिला चांगलं प्रोत्साहन मिळालं, ओळख मिळाली चांगली. नाही तर तिचं सगळं आतापर्यंत काही तिला चान्स नाही मिळाला, पण तुमच्या याच्यामुळे तिला चांगला मंच मिळाला, त्यामुळे ती आता तिला एक कॉन्फिडन्स आला. वा, त्याच्यामुळे किती ती छान. तर तुमची अशीच साथ कायम असू देत त्यांच्यासोबत. आणि लवकरच त्यांच्या पुढच्याही पुस्तकाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. आणि तुम्ही जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. मी आमंत्रित करते माननीय श्रेयाजींना की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आपण कार्यक्रम नंतर संपवूया. धन्यवाद भैरवीजी. सर्वात पहिल्यांदा तर मी सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते की ज्यांनी प्रत्येक जनमंगलच्या कार्यक्रमाला जे बघतात, आवर्जून प्रतिक्रिया देतात. आणि या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी जो कवडसा काव्यसंग्रह आहे Amazon Kindle वरती तो उपलब्ध आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही विशाखाजी यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. त्या कविता तुम्ही वाचा, त्याच्यावरती प्रतिक्रिया नक्की द्या. त्यातल्या कोणत्या कविता तुम्हाला आवडल्या त्या आमच्यापर्यंत कळवा. आणि या ठिकाणी मी विशाखाजींना पण विनंती करते की लवकरात लवकर त्यांचा कथासंग्रह या ठिकाणी यावा आणि हा प्रवास त्यांचा निरंतर चालू राहावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. श्री भीष्म सर पहिल्यांदाच जनमंगलच्या या व्यासपीठावरती आले, त्याबद्दल त्यांचे पण आभार. श्री विजयजी राजे यांचे पण मनापासून आभार. वृषालीचे मी आभार मानू इच्छित नाही,
आमची गोड विद्यार्थिनी आहे ती. तर सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार आणि यानंतर आपण थांबत आहोत. धन्यवाद. तर मंडळी, तुमचा निरोप घेतोय आणि कार्यक्रमाच्या शेवटी फक्त एवढं म्हणावंसं वाटतंय की आजचा हा दिवस म्हणजे एक स्वप्न सोहळा होता. विशाखाजींच्या आणि विजयजींच्या या एका स्वप्नाला मूर्तरूप देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता. तेव्हा असंच भेटत राहूया. धन्यवाद. थांबतोय. मला नवीन ओळख दिल्याबद्दल लोकप्रकाशन आणि आपल्या जनमंगल साहित्य साप्ताहिकाला मनापासून नमस्कार. आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार की सतत मला प्रोत्साहित करत असतात आणि सोबतीने लिहू तसं सोबतीने चालू हे पण आपलं ब्रीद कायम असतं. प्रत्येक उपक्रमांमध्ये जाणवतं. त्यासाठी मनपूर्वक सर्वांचे आभार. दादाचेही आभार. सर्वांचे आभार. धन्यवाद. वर्षाजी, सिद्धीजी, मनपूर्वक नमस्कार आणि धन्यवाद.